गोलमेज परिषदांमधील सहभागामुळे बाबासाहेबांना महान नेता, कायदेपंडित, बुद्धिमान व्यक्ती म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले. मुंबईला परत आल्यानंतर अस्पृश्य वर्गाची स्वतंत्र राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि मुंबई इलाका प्रांतिक विधानसभा निवडणुकीत 17 पैकी 15 उमेदवार पक्षाचे निवडून आले. यावेळी बाबासाहेबांची सुद्धा विधानसभा सदस्य अर्थातच आमदार म्हणून निवड झाली. ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. आधुनिक भारताच्या उभारण्यासाठी बाबासाहेबांचे काम हे अतिशय महत्वाचे ठरले. पुढे बाबासाहेबांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा आणि न्याय मंत्री बनले. मुलांना, बाबासाहेब हे स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा अतिशय प्रभाव होता. बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना ते गुरु मानत. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना प्रसूती भत्ता, खुशाल इतकीच मजुरी, त्याचप्रमाणे बहुपत्नी प्रथेला पायबंद, कष्टकरी आणि मजूर स्त्रियांसाठी 21 दिवसांची किरकोळ रजा, 1 महिन्याची हक्काची रजा, जर दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि 20 वर्ष सेवा झाल्यानंतर निवृत्तीवेतन असे महत्वाचे निर्णय हिंदू कोडविलामध्ये होते. प्रसूती रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिले व्यक्ती आहेत. हिंदू कोडविलाच्या प्रस्तावामध्ये अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्न संबंधातील स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना काळीभोग घेण्याचा अधिकार, स्त्रियांना वारसा हक्काचे लाभ देखील देण्याची तरतूद या सगळ्याचा समावेश होता. बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्य स्त्रियांचा विचार केला नाही, तर समस्त स्त्री वर्गाचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणले. 4 वर्ष 1 महिना 26 दिवस सतत काम करून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले होते. आणि त्यामुळे अशा हिंदू कोड बिलाला जेव्हा संसदेमध्ये विरोध झाला तेव्हा त्यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळातून ते बाहेर पडले. 29 ऑगस्ट 1947 रोजी राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. यात एकूण 7 सदस्य होते. या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर, म्हणजेच आपले बाबासाहेब. आणि या समितीतील इतर सदस्य होते अण्णाजी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर कन्हैयालाल मुंशी, गोपाळ स्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला, T.T. कृष्णमचारी आणि M. माधवराव. बाबासाहेबांना कायद्याचे आणि राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. 30 ऑगस्ट 1947 पासून आपल्या सहकाऱ्यांची मिळेल तशी मदत घेऊन त्यांनी 145 दिवसात मसुदा रूपी राज्यघटना तयार केली आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधान रूपात तिचा अंमल सुरू झाला. या संविधानामध्ये कायद्याच्या रूपात हिंदू कोड बिलातील विविध तरतुदी अंमलात आणल्या. बहुजन या अस्पृश्य स्त्रियांपेक्षा उच्चवर्गीय स्त्रियांना याचा अधिक फायदा झाला.